तर सहसा असं बऱ्याच वेळा विचारलं जातं, की भारतीय रेल्वे दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये रेल्वेची काही सुरू झाली होती. 16 एप्रिल 1853 ला सुरू झाली होती. जवळपास आपण बोरीबंदर ते ठाण्याचा आपण तिथं उल्लेख करू शकतो. आलं लक्षात? भारतीय रेल्वे दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तर तुम्हाला सर्वांना मी नेहमी सांगेल, की असे अपडेट नेहमी राहू द्या. भारतीय टपाल दिवस किंवा त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, की अ, जेव्हा भारतामध्ये रेल्वे सुरू करण्यात आलेली होती, त्याच्या आधी पण प्रयत्न झालेला होता. मात्र मोठ्या प्रमाणावरती एका लाँग रूटवरती वाफेच्या इंजिनवरती अ, 16 एप्रिलला ती सुरू करण्यात आली होती ठाणे ते बोरीबंदर. तर तुम्ही नक्की अभ्यास करून सांगायचंय, की कोणतं इंजिन होतं, किती इंजिनचे भाग होते, ते पण तुम्ही मला सांगायचंय. आलं लक्षात? त्याची पण माहिती घ्यायची तुम्ही. तर त्यावेळेसचा लॉर्ड डलहौसी हा काय होता? भारताचा व्हाईसरॉय होता. तर आपल्याला बऱ्याच वेळा सरळ सेवा किंवा बाकीच्या तत्सम ज्या काही परीक्षा आहेत, त्यामध्ये प्रश्न विचारला जात असतो. विशेष करून महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी, वंदे भारत किंवा वंदे भारतचा रूट कोणता आहे? कृषी विभागासाठी कोणती डेडिकेटेड हे सुरू करण्यात आली? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदियाला जोडते. हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपतीला जोडते. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबईला जोडते. सिंहगड एक्सप्रेस पुणे ते मुंबईला जोडते. तुतारी राज्यराणी दादर ते सावंतवाडीला जोडते. महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबईला जोडते. सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबईला जोडते. डेक्कन एक्सप्रेस पुणे ते मुंबईला जोडते आणि हजरत निजामुद्दीन गोवा ते दिल्लीला जोडते. अशा वेगवेगळ्या रेल्वेच्या संदर्भात भरपूर साऱ्या रंजक माहिती असतात. त्या वेळोवेळी वाचत चला. वेगवेगळे प्रकार कोणते आहे, काय आहे, तर ते वेळोवेळी अपडेट घेत चला. आलं लक्षात? तर ही तारीख महत्वाची नोट डाऊन करून घ्या.